विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आणि या पत्रामध्ये अनेक आरोप सुद्धा गजानन कीर्तिकर यांच्यावरती करण्यात आले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः गजानन कीर्तिकर आपल्या सोबत आहेत। सर, ते पत्र तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, त्या पत्रामध्ये जे काही लिहिलंय आणि तुमच्यावरती असं सांगितलं गेलं की तुम्ही पक्षविरोधी वक्तव्य केलं आहे, तर कसं पाहता या सगळ्याकडे? शिशिर शिंदेनी तो जो अर्थ काढलाय ना, पक्षविरोधी बोलणं, ते चुकीचं आहे। माझं त्यांचं बोलणं झालं जाहीरपणे तुमच्या चॅनलवरती। मी म्हटलं हा गैरसमज आहे, म्हटलं हे कोणीतरी मुद्दामहून अशा तऱ्हेने माझं वक्तव्याला फाटा देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हटलं हा पक्षांतर्गत विषय आहे, हा जाहीर चर्चेचा विषय नाही आहे। तुझं जे काय म्हणणं आहे तर तो एक मला जुना सहकारी आहे, शिस्तप्रिय आहे, तो ध्येयवादी आहे, तर त्याला काय पक्षात लांगुल चालन करून काय मिळवायचं नाही आणि मला पण काय मिळवायचं नाही। म्हटलं आपण तू आणि मी जाऊन भेटूया पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेंना, त्यांना सांगूया, त्यांना काय स्पष्टीकरण पाहिजे असेल, तुझं काय मत असेल ते मांड, कळलं की नाही, तिथे आपण निकाल लावूया। सर, तुम्ही प्रत्येक मुलाखतीमध्ये असं म्हणालात की तुम्ही अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात प्रचार केला, रवींद्र वायकर यांच्या बाजूने तुम्ही प्रचार केला, अगदी तुमचं मतदान सुद्धा तुम्ही धनुष्यबाण या चिन्हाला दिले। मात्र तरी सुद्धा 2 दिवसानंतर अशा प्रकारे पत्र बाहेर येणं, तुमची हकालपट्टी करणं, त्याचसोबत जुने मुद्दे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करण्यात आले आहेत की सिद्धेश कदम यांचे पंख तुम्ही कापले, तर कुठेतरी यामागे अजूनही आमदार किंवा नेते आहेत असं वाटतं? नाही, हे कसं आहे माहिती आहेत ना, हे कोणतरी भट्टी लावतं, षडयंत्र म्हणतात ना, कोणतरी लावतंय। माझं भाष्य, माझ्या पत्नीचं भाष्य हे त्यांना वाटलं, त्याच्याबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं, इथपर्यंत मी समजू शकतो। आता पुन्हा तेच, आता मी 10 वर्ष आमदार खासदार आहे, त्याच्या आधी 20 वर्ष आमदार होतो। आता मला 30 वर्ष निधी मिळतो ना, पण नियोजन करायला लागतं, जे डेव्हलपमेंट करतो आम्ही, विकास नियोजन करायला लागतं। अमोल तुम्हाला माहिती आहे, पहिल्यापासून माझ्यासाठी काम करतो, नियोजनाची जबाबदारी, निधी कसा वापरायचा, काय वापरायचा। फक्त गेले वर्षभर मी ज्यावेळेला पक्ष बदलला तेव्हा तो थांबला। ह्याचा अर्थ तो तुमचा निधी घेतोय आणि त्या निधीच्या आधारावरती तो आता निवडणूक लढणार आणि तो जिंकू शकणार वगैरे, हे सगळे जी भाकीत आहेत ना, हे सगळं कोणीतरी भट्टी लावतं आणि त्याची माहिती ह्याला नसेल कदाचित शिशिरला, त्यांनी ते पत्रात टाकले सगळे मुद्दे, कळले की नाही। आणि माझा एकनाथ शिंदेंवरती विश्वास आहे, हा माणूस सरळ आहे एकदम, कळले की नाही। अशा भयकाऊ पद्धतीने कोण जर का आरोप करत असेल त्याला तारा मिळणार। मातोश्रीची लाचारी तुम्हाला करायची असे शब्द सुद्धा त्याच्यामध्ये वापरले पत्रामध्ये। मातोश्रीची हे बघा, लक्षात ठेवा, मी 57 वर्ष शिवसेनेत आहे, 11 वर्ष त्यातले उद्धवजीच्या नेतृत्वाखाली काम केलं। उद्धवजी माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण पक्षप्रमुख म्हणून त्याचा मान राखणं, त्याच्या आदेशाचं पालन करणं, हे मी किती जरी ज्येष्ठ असलो, वयाने मोठा असलो तरी माझं कर्तव्य आहे, ते मी पार पडलं। आता ह्या पक्षात आलो मी एकनाथ शिंदेंच्या, ते त्यांचा मान राखणं, त्यांचा आदेश पालन करणं हे मी करणार, कळलं की नाही। सर, आता त्या दिवशी तुम्ही म्हणालात की अगदी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तुम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला, काम केलं आणि आता अशा प्रकारे तुमच्यावरती आरोप होणं, हे बघून तुम्हाला कुठेतरी दुःख होतंय? फार त्रास होतो। त्रास म्हणजे ही निवडणूक जी आहे ना, आयुष्यामध्ये इतक्या निवडणुका लढलो मी, पण ही निवडणूक पहिल्या प्रथम अशी आहे की जिकडे मी मुलाच्या विरोधात प्रचार करतोय, माझ्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करतोय आणि पुन्हा चुगलीखोर काहीतरी सांगत बसतात, काहीतरी लिहितात आणि त्याच्यानंतर मग ते आरोप प्रत्यारोप होतात, ह्याचा फार त्रास होतो। मी तक्रार करणार आहात एकनाथ शिंदे? आता मीटिंग झाली की सगळंच बोलणार मी, जे तुमच्याशी बोलतोय ते। नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर या वादाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी बैठक पार पडणार त्या सगळ्या संदर्भात मी माझी भूमिका जी आहे ती मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।